कवी अनिल कदम यांचं विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांची मुलाखत घेत आहेत विद्यालयाचे विद्यार्थिनी आराध्या चव्हाण आणि जाधव इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी. ठीक, सुरू कर. बोल बा. सर, आम्हाला म्हणजे कविता आम्हाला सुचतात आणि म्हणजे छोटे आम्ही असा निबंध लिहिताना म्हणजे त्याच विषयावर कविता करतो आणि नंतर म्हणजे शब्द असतात ना ते जुळतात आणि कधी कधी काय होतं इंग्लिशमधून शब्द पण म्हणजे येतात आणि मराठीतून. आणि आम्ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कदमवस्ती शिकलो ना, तर तेथे आम्हाला कविता करायला निबंध लिहितानाच म्हणजे कविता सुचायच्या आणि मग ते लिहायचो. सरांना दाखवल्यानंतर मग सरांनी अशी आम्हाला एक वही करायला लावली की ज्याच्यामध्ये कविता लिहा आणि म्हणजे तुम्ही मग ते दाखवा. म्हणजे सरांनी आम्हाला ही कल्पना दिली ती, पण तेव्हा आम्ही फक्त लिहायचो. आणि नंतर मग आता तुम्ही आलात आणि चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं, त्यामुळे आमच्या मनात अशी उत्सुकता निर्माण झाली आणि कविता केलं पाहिजे. हां. आणि नंतर मग आम्हाला असं वाटलं की म्हणजे तुमचं पुस्तक वाचून आम्ही अजून काही शिकलो तर मग चांगलं आहे. आणि नंतर कविता करायला लागलं आणि आम्ही कामठी सरांकडे जाऊन मग सर बोलले 13 ऑगस्टला असतं ना, म्हणजे आपल्या परिसरामध्येच असतं आचार्य संमेलन. हां, संमेलन त्यात कवी संमेलन असतं. म्हटलं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन गाऊ शकता किंवा इतर ठिकाणी जर असेल तर मी तुम्हाला तशी कल्पना देईल. हां, आणि सरही तुम्हाला सांगतील तसे. तुमची आता अडचण काय आहे का कवितेबद्दल? म्हणजे असं जुळजुळ करायला थोडीशी अडचण येते. हा, कविता म्हणजे शब्द जुळवताना, म्हणजे बरोबर ना. सरावानं ते येतं, ते काय फार अवघड आहे असं काही नाही. पण शक्यतो मराठी कविता लिहिताना मराठीचे शब्द येतील असं. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, जर तुमची कविता बोलीभाषेत चालू झाली, भाषा आपली मराठी भाषा सुद्धा 2 प्रकारे, एक प्रस्थापित भाषा आणि एक बोलीभाषा आहे ना. प्रस्थापित भाषा म्हणजे ती पुस्तकातली जी भाषा आहे ती प्रस्थापित भाषा आहे, आणि बोलीभाषा म्हणजे आपण जे घरात बोलतो ती बोलीभाषा आहे ना. मग त्याच्यामध्ये शब्द वेगळे असतात, आलं लक्षात. तर तसे सुद्धा शब्द वापरले तरी सुद्धा कविता सुंदर होऊ शकते. एखादी कवितेचं तुझ्याकडं आहे का, म्हणजे की तू कविता केलीस आणि त्याच्यात मला सर खालच्या वळीला म्हणजे वरची ओळलेल्यानंतर खालच्या वळीला काय लिहावं हे मला सुचेना. हां, म्हणजे तसं पण होतं. आणि नंतर शेवट करताना सुद्धा म्हणजे असं आपण पहिल्यांदा बरोबर लिहितो आणि शेवट करताना मग जराशी चुकतं, तर ते हां. पहिली गोष्ट सांगू का, माझं चुकतं हे मनातून काढून टाका. मला येईल. आपण मनाला सूचना देतो ना, त्या सूचना सुद्धा खूप मॅटर करतात, म्हणजे खूप ते महत्त्वाचे असतात. की माझं चुकतं ना हे मनातून पहिलं काढून टाका. मला येईल, मला कविता सुचते, आलं लक्षात, सुचते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना. मला स्वयंपाक येतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मी उपाशी राहू शकत नाही, पण आज माझी भाकरी करपते, काही दिवसानं ती छान अगदी चंद्रासारखा त्याचा आकार आलेला असेल, फुगलेले असेल, पापुडा त्याचा कडक झालेला असेल आणि अतिशय चवदार झालेली असेल. तसं माझी कविता सुद्धा चवदार होणार प्रयत्न, म्हणजे आत्ता लगेच लिहायला सुरुवात केली की कविता चवदार होत नाही, हळूहळू होईल. कविता सुद्धा कधी कधी काय होते, कविता लिहिताना सुद्धा आता मी स्वतः कविता लिहितो, पण असं वाटतं की कविता कडव्यातून निसटली आहे. कविता ही खूप कधी कधी आहे ना असा अंत पाहते, लिहिणाराचा अंत पाहते कविता. ते पकडायला जाता ते साप धरणारा माणूस कसा असतो, बिळात घुसतो, मग आपण तो साप पकडतो की नाही, त्यांनी घट्ट पकडलेले असतो साप, मग तो साप सापडतो. तसं कवितेचं आहे. कवितेला ना असं घट्ट पकडावं लागतं, नाहीतर ती निष्ठून जाते त्यावेळेस. पण एक आहे की कविता कुठं सुचते त्याला काही स्थळ काळ नसतं, ती कुठेही सुचते, बरोबर की नाही. कशावर सुचते तर त्याला अनेक विषय आहेत, कशावरही सुचते. फक्त माझ्या विद्यार्थी दशेत माझ्या अभ्यासाला कविता पूरक ठरेल असेच कविता मला करायच्या सुरुवात. मला
अभ्यासापासून दूर नेईल आणि मी कवितेतच अडकल असं नको. आता मी गाडी घेऊन चाललोय समजा असं गृहीत धर आणि 4 चाकी गाडी आहे आणि ट्रॅफिकमध्ये सिग्नल लागलेली आहे आणि मी थांबतोय. थांबल्या थांबल्या मला कविता सुचली की मी लगेच टाईप करायला सुरुवात केली. तिकडे ग्रीन सिग्नल झाला, बाकीच्या गाड्या जायला लागल्या तरी मी जर कविता लिहित बसलो तर चालेल का? नाही. कारण कवितेची एक बैठक असते. मी शाळेच्या प्रिमायसिसमध्ये आल्यानंतर माझ्या डोक्यात तो विषय आहे, कधी मला मोकळा वेळ मिळेल त्यास मी कविता लिहीन, पण कवितेतच मी अडकून पडणार नाही. म्हणजे कवितेनं कवी बरबाद पण केलेत आणि कवितेने कवी मोठे सुद्धा केले. आपल्याला काय करायचे, आपल्यातली कविता मोठी करून घ्यायची, म्हणजे आपल्यातला माणूस मोठा झाला पाहिजे. साध्या साध्या कविता असतात, साध्या बारक्या कविता असतात, त्याला काय फार लय मोठे जड विषय लिहायचे नाहीत. मी तुम्हाला मगाशी सांगितले की नाही, माझं गाव माझी झाडी आहे ना, किंवा माझ्या गावाच्या बाजूने नदी जाते, आभाळ त्याला देतं पाणी आहे ना, आभाळ त्याला देतं पाणी, नदीच्या काठावर पाखरांची हिरवी गाणी, देतं पाणी गाणी. म्हणजे असं प्रतिमा सुद्धा आपल्याला वापरता आले पाहिजे. अशा प्रतिमातून सुद्धा तुम्हाला कविता सुचते. तुम्ही कविता लिहित जा, माझ्याकडे पाठवत जा, मी तुम्हाला सांगत जाईल त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे काय. हां, छान. बरं, आवडलं का मी जे काही थोडा वेळ बोललो तुमच्यासाठी? आवडलं ना? तुमच्यामुळे प्रेरणा निर्माण झाली आमच्या मनामध्ये. मला तर कविता करूशी वाटतायत. खूप करायच्या बिंदास आणि करायच्या. आपण ज्यावेळी घरी मोबाईल बघतो त्यावेळेस म्हणजे कविता केल्या तर किती हा बरोबर. मोबाईलच्या ऐवजी कविता जर केली तर लिहिण्यामुळे माझं अक्षर सुधारेल आणि कवितेमुळे मला जगणं वेगळ्या अंगाने. म्हणजे कविता काय करते माहिती आहे का तुम्हाला, एक तुमची सौंदर्य दृष्टी वाढवते, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढवते. आई तीच असते, घरी येणारी आई तीच असते रोज, परंतु जेव्हा तुम्हाला आईवर कविता सुचते ना, तेव्हा आई नव्या नवरीगत नटून येते. तुमचीच आई तुमच्या समोर नटून येते. लक्षात घ्या. म्हणजे आईला देवत्वाचं सुद्धा स्थान देऊ शकता, आईला देव सुद्धा करू शकता तुम्ही, है ना. मग हे जे आहे ना, हे कविता शिकवते. कविता तुम्हाला दृष्टीला, तुमच्या डोळ्यांना सौंदर्य दृष्टी देते. झाड तेच असतं. ते आम्ही सरांनी मी झाड पानं, तुम्ही कवी असला तर तुम्ही झाड पानं आहे, फरक होतो. झाड ते आणखीन चांगलं दिसतं. म्हणजे कवीला हे बोनस दृष्टी दिलेली आहे देवाने, की चला काहीतरी आहे त्याच्यापेक्षा सुंदर आपल्याला बघता येतं प्रत्येक गोष्टीकडे. कामते सर आहेत ना, मग कामते सरांच्यातला मला देवच दिसला पाहिजे, त्यांच्यातला वाईट माणूस नाही दिसला पाहिजे. मी शोधायचं काय, देव शोधायचं, त्यांच्यातलं देवत्व शोधायचं, त्यांच्यातलं चांगलं पण काय ते शोधायचं. आणि ते जसं एखादी कोंबडी जसे ना, अगदी मातीत जरी धान्य पडलं तरी ती फक्त धान्यच टिपते, खरं टिपत नाही. तसं कोंबडीसारखं आहे ना, धान्य व्यस्त आले पाहिजे, शब्द व्यस्त आले पाहिजे. आणि हळूहळू जमेल. सुरुवातीला आडेल, काही शब्द सुचणार नाही, पर्यायी यमक तुम्हाला जमणार नाही, नको जमू देत. काही वेळा खूप मोठी वाक्य होती, हो देत. पण कवितेचा धरलेला हात सोडायचा नाही, लिहित राहायचं कविता. पण लिहित राहताना एक जबाबदारीचं भान ठेवायचं की ते माझं लिखाण माझ्या अभ्यासावर परिणाम करणार नाही, उलट अभ्यासाला ते काय ठरेल, पूरक ठरेल असं करायचं. हां, हीच जबाबदारी गोष्ट. आभार माना त्यांचे. आराध्या भरत चव्हाण, राहायला कुठे येते? कदम वस्तीच्या थोडा अलीकडे होते. म्हणजे हे अलीकडं जी वस्ती आहे, चव्हाण वस्ती, म्हणजे रस्त्याच्या इकडेच राहते बरं, त्या वस्तीकडे नाही. संपत चव्हाण वगैरे, गणपत चव्हाण, एम पी चव्हाण, महादेव आपला ग्रामसेवक. हां, महादेवची नातू आहे तू. महादेव माझा आमच्या बरोबरच होता, संपत नाना आमच्या बरोबर होता, गणपत आमच्या बरोबर होता. गायत्री होतं ते झालं. तू कुठे राहते? इथे चढाच्या इकडेच साईड. म्हणजे गावातच राहते तू. बरं. तुम्हाला शुभेच्छा दोघींना. थँक्यू.